अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनास सुरुवात झाली असून या वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता यंदाच्या वर्षी केरळात हे वारे मे महिन्यातच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मान्सूनचं आगमन ठरल्याप्रमाणे होत असतानाच इथं महाराष्ट्राचं मात्र हवामान बदलांनी नागरिकांच्या आणि प्रामुख्यानं बळीराजाच्या चिंतेत भर टाकली आहे। पुढील 24 तासांसाठी राज्याच्या पश्चिम, मध्य आणि विदर्भ क्षेत्रातील काही भागांना वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे। या भागात गारपिटीचाही तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा आणि कोल्हापूर इथं जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पुण्यात आकाश अंशतः ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। देशस्तरावर केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या भागांसह उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे। या दरम्यान ताशी 50 ते 60 किलोमीटर इतक्या वेगानं वारे वाहतील असाही इशारा देण्यात आला आहे। देशाच्या दक्षिणेकडे 11 ते 15 मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस जोर धरणार असून त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशी राज्य प्रभावित होतील।